एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू आवर इंग्लिश व्होकॅब्युलरी कोर्स. या कोर्समध्ये आपण बघा एमपीएससीने विचारलेले जे पीवायक्यूज आहेत याच्यामधील व्होकॅब कव्हर करतोय. व्होकॅब कव्हर करताना आपण सुरुवातीलाच सगळ्याच्या सगळे इडियम्स घेणार आहोत. आलं लक्षात? मग इडियम्स घेताना 2 लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचले. तिसरं लेक्चर आज आपलं सुरू होतंय. पहिला क्वेश्चन घेण्या अगोदर नेहमीप्रमाणे शरद खेडकर त्या संबंध म्हणजे मी त्या संबंधाची माहिती आणि 2-3 सिलेक्शन तो भाग वेगळा. ओके, चला प्रश्न बघा. मी नेहमी सांगतोय प्रश्न वाचायचा, व्यवस्थित समजून घ्यायचा प्रश्न काय, नंतर उत्तरापर्यंत. ओके, आता सरळ सरळ त्यांनी प्रश्न क्रमांक दिले जो काय आहे आपला प्रश्न क्रमांक 1 याच्यामध्ये 2018 ग्रुप बी मेन्सला विचारलेला प्रश्न आहे बघा. किक द बकेट, किक अगेन्स्ट द प्रिक्स, किक समवन इन द टीथ. किक हा शब्द असणारे इडियम्स आहेत. एक इडियम थोडीशी वेगळी ज्याच्यामध्ये किक शब्द नाहीये. समजून काय घ्यायचंय, इडियम दिलीये आणि त्याचं मिनिंग राईट साईडला दिलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, जोड्या लावायच्या. ओके, चला. किक द बकेट. आता किक द बकेट या इडियमचं मिनिंग असतं टू डाय. एक एचं मिनिंग आहे 4. A4 कुठे आहे, नंबर 4 ला. दिस इज आर करेक्ट आन्सर. पण आता मिनिंग समजून घेऊयात ना. किक द बकेट म्हणजे टू डाय, मरणे. मग आता लक्षात ठेवताना काय करायचं, हे जसं की मीही लक्षात ठेवलं होतं. किक द बकेट, तुम्ही बकेटला लात मारता, बकेटला लात मारायला जाता आणि तुम्हालाच अटॅक येतो, तुम्हीच घसरून पडता वगैरे आणि मृत्यू होतो. तुम्ही म्हणजे कोणीही, लक्षात ठेवा बस एवढंच. बकेटला लात मारायला गेले, किक मारायला गेले, पडले, मृत्यू झाला. सो मरणे. किक द बकेट म्हणजे काय, मरणे. नंबर 2, किक अगेन्स्ट द प्रिक्स म्हणजे अशा एखाद्या गोष्टीविषयी कंप्लेन करणे ज्याचा काही उपयोग होणार नाही. टू कंप्लेन अगेन्स्ट समथिंग दॅट कॅन नॉट बी चेंज. अशा गोष्टीविषयी कंप्लेन करणे ज्याच्याविषयी बोलून कंप्लेन करून काहीही उपयोग होणार नाही. मग टू कंप्लेन युजलेसली अबाउट समथिंग दॅट कॅन नॉट बी चेंज. नंबर 1, किक समवन इन द टीथ. आता टीथ म्हणजे आपले दात. एखाद्याच्या थोबाडीत मारल्याच्या नंतर त्याला काय होणार आहे, म्हणजे कोणीतरी आला आणि म्हटलं की मी असं असं करणार आहे, माझ्याकडे एक प्रोजेक्ट आहे, माझ्याकडे प्रपोजल आहे, मी त्याच्यावरती काम करतोय, मला अशा प्रकारे पुढे जायचं. तुम्ही देतात त्याच्या थोबाडीमध्ये एक, म्हणजे काय होतं, तुम्ही त्याला डिस्करेज करता. मग बघा, किक समवन इन द टीथ, टू डिस्करेज समवन. बघा, टू किक समवन इन द टीथ अर्थात मार्शल आर्ट्स मध्ये एक किक असते ज्यामध्ये फेसवरती ती किक मारली जाते. तशा प्रकारे जर विचार केला तर तुम्ही त्याला काय करता, तशा प्रकारे डिस्करेज करता आणि टीथला हिट होतं वगैरे असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे काय, टू किक समवन इन द टीथ म्हणजेच टू डिस्करेज समवन. नंबर 3चा मीनिंग कळाला. नंबर 4, गेट समवन्स गोट. गोट म्हणजे शेळी असतं मराठीमध्ये. गेट समवन्स गोट म्हणजे एखाद्याला त्रास देणे, टू अनॉय समवन. ओके, इथे दिले बघा. मेक समवन एक्स्ट्रीमली अनॉइड, एखाद्याला फारच त्रासदायक वगैरे काहीतरी करणं किंवा त्रासदायक ठरणं. मग बघा, पहिल्याचं 4, दुसऱ्याचं 1, 4, 1, 2 आणि 3. दिस इज द करेक्ट आन्सर. मिनिंग समजले? एकदा व्यवस्थित जोड्या बघा, मिनिंग समजून घ्या. नाही समजलं तर नेहमीप्रमाणे नंबर दिलेला असतो 7796060795 याच्यावरती मेसेज करायचा, मी तुम्हाला उत्तर देईल. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज. एक फ्रेज दिली आहे, त्याचं मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग विचारलं. इट इज नेसेसरी टू कीप आवर चिन अप इन दीज स्ट्रेसफुल डेज. हे जे काही स्ट्रेसफुल डेज आहेत याच्यामध्ये महत्वाचं आहे की आपण काय राहिलं पाहिजे, आशावादी राहिलं पाहिजे आणि सकारात्मक राहिलं पाहिजे. अर्थात वाक्याच्या सेन्स वरून सुद्धा जाता येते. मग ऑप्शन्स काय काय आहेत, बी स्ट्रॉंग, बी प्राऊड, बी पॉझिटिव्ह. आपण या स्ट्रेसफुल डेज मध्ये इट इज नेसेसरी टू कीप आवर चिन अप म्हणजे एनसीसी मध्ये असताना नेहमीच म्हणायचो बघा आम्ही, चिन अप म्हणजे काय, व्यवस्थित स्ट्रॉंग राहा. आले का लक्षात? अर्थात त्या चिन अपचा अर्थ असायचा की व्यवस्थित वरती बघा, खाली बघू नका. परंतु टू कीप वन्स चिन अप म्हणजे काय, टू बी स्ट्रॉंग अँड टू बी होपफुल और पॉझिटिव्ह. मग त्यांनी विचारलंय की मिनिंग काय आहे, टू कीप आवर चिन अप और टू कीप. इडियम आहे आपली टू कीप वन्स चिन अप. या इडियमचं मिनिंग आहे टू बी स्ट्रॉंग अँड टू बी
पॉझिटिव्ह. मग आपला आन्सर काय असेल 1 and 3. सो दिस इज द करेक्ट आन्सर. बघा हे दोन मिनिंग होत आहेत म्हणून मी यांना राईट केलेलं आहे, परंतु आपलं ऍक्च्युअल आन्सर काय आहे? आन्सर ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, विच ऑफ द एक्सप्रेशन्स आर करेक्टली रिप्रेझेंटेड? विच ऑफ द एक्सप्रेशन्स आर करेक्टली रिप्रेझेंटेड म्हणजे काय? 4 ऑप्शन्स दिलेत. याच्यापैकी आपल्याला ओळखून घ्यायचं की दिलेली फ्रेज असेल किंवा इडियम असेल, करेक्ट मिनिंग कोणाचं दिलं किंवा टाईप करून नॉट मिनिंग जे काही एक्सप्रेशन आहे, इडियोमॅटिक एक्सप्रेशन असेल किंवा फ्रेज असेल, ती बरोबर दिलेली आहे किंवा नाही. मग आता बघा, कीप आईस ऑन समथिंग. कीप आईस ऑन समथिंग अशा प्रकारची इडियम नाहीये. टू कीप समथिंग ऑन आईस, टू कीप समथिंग ऑन आईस अशा प्रकारे असते. पहिली इडियम आहे टू कीप समथिंग ऑन आईस. नेक्स्ट, मेल्ट द आईस नाही, ब्रेक, BRE, मेल्ट द आईस नाही, BREAK, ब्रेक द आईस. आता इथं आपण मेल्टला स्ट्राईक थ्रू करूयात, म्हणजे तो शब्द चुकीचा आहे हे सांगता येईल आपल्याला. ब्रेक द आईस अशा प्रकारची इडियम आहे. प्रत्येक इडियमचं मिनिंग सांगतोय, अगोदर इडियम समजून घ्या. कीप आईस ऑन समथिंग नाही, कीप समथिंग ऑन आईस. मग आपण आईस आणि ऑन या दोन शब्दांना स्ट्राईक थ्रू करूयात. त्यांनी विचारले कोणकोणते बरोबर आहेत. द टीप ऑफ द आईसबर्ग. आता द टीप ऑफ द आईसबर्ग हे जे आहे हे बरोबर एक्सप्रेशन आहे. त्यांनी विचारलेलं की दिलेल्या इडियम्स पैकी, फ्रेज पैकी कोणकोणते एक्सप्रेशन करेक्ट आहे. आपल्याला करेक्ट कोणता भेटलाय? फक्त एकच आहे, सी. आता हे तिन्ही सुद्धा बघा. कीप आईस ऑन समथिंग म्हणजे काय? एखादी गोष्ट असेल, एखादं आपण केलेलं काय असं नियोजन असेल, ट्रिप असू द्या, एखादं काम करण्याचं असू द्या, त्याला डिले करणं, येते लक्षात. मग कीप समथिंग ऑन आईस याचा अर्थ आहे टू डिले. ओके, देन ब्रेक द आईस. आता बघा ही इडियम याच्या अगोदर सुद्धा आपल्याला ब्रेक द आईस विचारली, म्हणजे अलीकडे 2023 मध्ये वगैरे विचारली. ब्रेक द आईस म्हणजे आता बघा तुम्हाला एखादं काम करायचंय किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी भेटायला वगैरे गेलाय, त्यावेळेस तिथे वातावरण वगैरे कम्फर्टेबल करणं, याला म्हणतो आपण टू ब्रेक द आईस. किंवा त्याची सुरुवात करणं, संभाषणाची सुरुवात करणं, त्याला काय म्हणतात? ब्रेक द आईस. नेक्स्ट, याचा अर्थ हा जो आहे ब्रेक द आईस ही जी इडियम आहे, याचा अर्थ आणखी कशा प्रकारे होतो की संबंध ताणले गेले असताना ते संबंध सुधारण्यासाठी तुम्ही काय करणे? एकत्र येणे आणि प्रयत्न करणे, त्याला सुद्धा ब्रेक द आईस. अगेन संबंधांमध्ये काय करणं? कम्फर्टेबल बनवणं सगळ्यांना, त्याला म्हणतात ब्रेक द आईस. या इडियमचा मिनिंग झाला टू कीप समथिंग ऑन आईस. अगेन पुन्हा एकदा मिनिंग सांगतो, डिले करणं. आणि द टीप ऑफ द आईसबर्ग म्हणजे आईसबर्ग म्हणजे माहिती का? हिमनग किंवा हिमखंड म्हणता येईल थोडक्यात. समुद्रामध्ये तुम्ही टायटॅनिक मूवी पाहिली आहे का? त्याच्यामध्ये आईसबर्ग दाखवलेला आहे. किंवा समुद्रामध्ये तुम्ही बरेचशा नॅशनल जिओग्राफिक वरती, टेलिव्हिजन वरती वगैरे तुम्ही पाहिलं असेल की समुद्रामध्ये हिमनग असतो मोठा आणि त्याचं फक्त टीप दिसत असतं. म्हणजे काय? वरवर पाहता त्याचं फक्त टीप दिसतंय. इट इज ओनली द टीप ऑफ द आईसबर्ग असं म्हटलं जातं कधी कधी. दिसतंय एवढं नाहीये, म्हणजे समस्या ही फार मोठी आहे, आपल्याला फक्त छोटीशी दिसते, म्हणून त्याला असं म्हटलं जातं की टीप ऑफ द आईसबर्ग. येते का लक्षात? मग लक्षात घ्या, तीनही इडियमचं मिनिंग सांगितलंय. पहिली वाली इनकरेक्ट होती, म्हणजे एक्सप्रेशन चुकीचं दिलेलं होतं. दुसरं सुद्धा चुकीचं होतं, फक्त तिसरं बरोबर होतं, ओनली सी. आता ओनली सी सुद्धा त्यांनी 3 नंबरला नाही दिलाय, नंबर 2 ला दिलाय. म्हणून आन्सर करताना सुद्धा लक्षात घ्यायचं, ओनली सी जर बरोबर आहे तर तो कोणत्या ठिकाणी दिलाय. तीनही इडियम्स लिहून घ्या. कीप समथिंग ऑन आईस म्हणजे डिले करणे, ब्रेक द आईस म्हणजे संबंध मैत्रीपूर्ण बनवणे किंवा सिच्युएशनला कम्फर्टेबल करणे, टीप ऑफ द आईसबर्ग म्हणजेच काय? एखादी गोष्ट दिसताना छोटीशी दिसते परंतु त्याही पेक्षा मोठी समस्या असणे. दिसताना छोटंसं दिसतं परंतु त्याच्या मागे फार समस्या असेल, एखादा प्रॉब्लेम असेल तर ती फार मोठी असते. ओके, एखादा घोटाळा झालेला असतो बघा, एखादा स्कॅम, त्या स्कॅम मधून थोडंसं काहीतरी बाहेर येतं की असं असं झालं आहे. मग कोणतरी म्हणतं की हा घोटाळा फार मोठा आहे, जे काय उघड झालंय दॅट इज ओनली अ टिप ऑफ द आईसबर्ग. आलं का लक्षात? चलो नेक्स्ट क्वेश्चन.
माय ओल्ड कार्स फायनली डॅश डॅश. ओके, आता यापैकी एकच इडियम आहे, 3 ऑप्शन्स असेच बनवले चुकीचे आहेत जे डिपार्टमेंटल 17ला सॉरी PSI 17ला 2017ला विचारलेला प्रश्न. माय ओल्ड कार, ग्रामरचा पार्ट लक्षात घ्या, CAR_S लिहिलेलं आहे. माय ओल्ड कार अपॉस्ट्रोफी दिले बघा, माय ओल्ड कार्स फायनली, याचा अर्थ आहे माय ओल्ड कार हॅज फायनली डॅश डॅश. मग काय झालंय बरं, माय ओल्ड कार हॅज फायनली गिवन अप द घोस्ट. ही एक इडियम आहे आपल्याकडे. टेकन अप द घोस्ट, गिवन अप द गॉड, कॅरीड अप द घोस्ट, तीनही चुकीचे ऑप्शन्स आहेत, 1, 2 आणि 4. म्हणजे तसा काही त्याला अर्थ नाही. अर्थ असणारी एकच इडियम आहे आपल्याकडे, गिवन अप द घोस्ट. गिवन अप द घोस्ट म्हणजे काय, अगेन याचे 2 अर्थ होतात, मरण पावणे किंवा मृत्यू होणे, असं एक लिहितो मी. आणि नंबर 2 आहे टू स्टॉप वर्किंग. टू स्टॉप वर्किंग म्हणजे काय करणं, एखाद्या यंत्रात बिघाड होणं वगैरे आणि त्याने काम करणं थांबवणे, त्याला म्हणजे टू स्टॉप वर्किंग. जसं आता याच बाबतीत घ्या, माय कार हॅज फायनली स्टॉप वर्किंग, असं त्याचा अर्थ आहे. इथे काय कारचा मृत्यू झाला नाहीये म्हणून हा अर्थ इथे लागू होणार नाही, इथं हा अर्थ लागू. माझ्या कारने काय झालंय, म्हणजे ती बंद पडलीये, यांत्रिक बिघाड झालाय, तिने आता काम करणं थांबवलंय, असं म्हणता येईल. माझी फार जुनी कार जी आता स्टॉप वर्किंग. ओके, गिव्हन अप द घोस्ट असं त्याचा अर्थ. नेक्स्ट बघा, चूज द ऑल्टरनेटिव्ह दॅट वुड कम्प्लीट द एक्सप्रेशन इन कॅपिटल लेटर्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. फार इंटरेस्टिंग आहे, PSI 17चाच प्रश्न आहे. आपण जे म्हणतोय ना, आपण फॉरेन लँग्वेजेस मधून म्हणजे इतर लँग्वेजेस मधून जे इंग्लिशमध्ये आलेले शब्द आहेत असे काही शब्द पाहणार आहोत या आपल्या लेक्चर सिरीज मध्ये. मग त्यामध्ये सुद्धा बघा एक सेंटेन्स दिलंय, त्यामध्ये त्यांनी वापरले सुद्धा फॉरेन इडियम आहे, कू डी डॅश डॅश. द पब्लिसिटी कॉज्ड बाय हिज कनेक्शन विथ गँगस्टर्स वॉज द कू. याला कूप नाही म्हणायचा, फक्त कू एवढंच म्हणायचं. कूप अशा प्रकारे ते होत नाही. ओके, बघा, द पब्लिसिटी कॉज्ड बाय हिज कनेक्शन विथ गँगस्टर्स वॉज द कू डी डॅश डॅश ऑफ हिज इलेक्शन कॅम्पेन. ऑप्शन्स आहेत इटेट एंड हाय ग्रेस. यापैकी आपल्याकडे 2 इडियम्स तयार होतात. कशा कशा बघा, COU मी पुढच्या स्मॉल मध्ये घेतोय, त्यांनी कॅपिटल लेटर्स मध्ये घेतलेलं आहे. कू डे ETAT, कुडी एटेट, ही एक इडियम आहे. आणि आणखी एक तयार होते, कुडी ग्रेस. आता बघा, कुडी एटेट म्हणजे काय, COUP, कू याचा अर्थ असतो बंड. जसं की तुम्ही पाहिलं असेल काही अरेबियन कंट्रीज मध्ये वगैरे सातत्याने तुम्ही पाहिलं असेल किंवा 2011-12ला अरब स्प्रिंग जेव्हा आलं तेव्हा त्या ठिकाणी लोकांनी काय केलं, मिलिटरीच्या विरोधात किंवा डिक्टेटरशिपच्या विरोधात बंड करून तिथं लोकशाही प्रस्थापित वगैरे करण्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे बंड केलं, जे स्टेट आहे त्याच्या अगेन्स्ट बंड केलेलं आहे. येते का लक्षात, त्याला म्हणतात COUP, कू. कू म्हणजे काय, बंड करणे. बंड करणे. आणि जे काही शासन आहे किंवा त्या ठिकाणचं ते राज्य आहे, पॉलिटिकल सायन्सच्या भाषेमध्ये जेव्हा स्टेट म्हणतो आपण तेव्हा स्टेट म्हणजे ते कंट्री आणि त्या ठिकाणचे राज्य करणारे लोक यांच्या विरोधात बंड करणे. ओके, त्याला म्हणतात कू, COUP. आता कुडिएटेड जर म्हटलं ना तर मग तो अर्थ होतो बघा. कुडिएटेड म्हणजे काय, बंड. थोडक्यात म्हणजे ए ब्लो टू द स्टेट, तुम्ही स्टेटच्या अगेन्स्ट बंड पुकारताय, अगेन्स्ट जाताय, त्याला म्हणतात कुडिएटेड. आता इथं काय तसं झालेलं नाही म्हणून कुडिएटेड नाही घेता येणार. काहींचं म्हणणं आहे की कुडिएटेड वगैरे येऊ शकतं, अजिबात येणार नाही. का नाही येणार, कुडी ग्रेस ही जेव्हा इडियम आपण पाहतो ना तेव्हा ते एकदम सुट होईल. का सुट होईल बघा, द पब्लिसिटी कॉज्ड बाय हिज कनेक्शन विथ गँगस्टर्स वॉज द कुडी ग्रेस ऑफ हिज इलेक्शन कॅम्पेन. आता कुडी ग्रेस आपण जेव्हा म्हणूया तेव्हा याचे सुद्धा 2 मिनिंग तयार होतात. एक मिनिंग असतो अ फायनल ब्लो टू किल समवन, म्हणजे एखाद्याला मारायचे आणि बरचसं बदलल्याच्या नंतर
जेव्हा तुम्ही एक शेवटचा तडाखा देता आणि ते मरतं कोणी असेल, मग ते शेवटचा जो काय म्हणता येईल पंच म्हणून आपण, चला शेवटचा पंच असेल किंवा एखाद्या धारदार शस्त्राने एक शेवटचा वार केला असेल, त्याला सुद्धा coup de grace म्हणू शकता. फायनल ब्लो टू किल समवन. आलं की लक्षात? तो एक मिनिंग झाला. याचा दुसरा अर्थ असा आहे, एखादा पॉइंट आहे, एखादी कृती आहे, त्यातलं कल्मिनेशन असेल ना, म्हणजे शिखर असेल, अत्युच्च शिखर, तो जो पॉइंट असतो त्याला म्हणतात coup de grace. म्हणजे काय बघा, त्याचं इंग्लिश मिनिंग बघा, an action or event that serves as the culmination of a bad or deteriorating situation. एखादी कृती असेल किंवा एखादी कृतीच पकडत, अशी एखादी कृती जी एखादी परिस्थिती खराब होत चालली आहे, एकदम वाईट होत चालली आहे, त्याच्या शिखरावरती नेण्यासाठी त्याला कारणीभूत ठरतीये. आले का लक्षात? मग याचं काय व्हायला लागलं होतं, हा जो कोणी आहे वॉज द coup de grace ऑफ हिज इलेक्शन. हा जो हिज आहे त्याच्या इलेक्शन कॅम्पेन मध्ये एकतर त्याचं इलेक्शन कॅम्पेनिंग पहिले खराब चालू होतं आणि शेवटी झालं काय, गँगस्टर्स बरोबरचे त्याचे असणारे संबंध उघड झाले. दॅट कॉज coup de grace ऑफ हिज इलेक्शन कॅम्पेन. म्हणजे ते ठरलं coup de grace काय, की त्याचे गँगस्टर्स बरोबरचे संबंध उघड झाले आणि म्हणून coup de grace ऑफ हिज इलेक्शन कॅम्पेन म्हणजे तो एक पॉइंट ठरला की किंवा तो एक हायेस्ट पॉइंट ठरला की त्याचं इलेक्शन कॅम्पेन गडबडलं वगैरे, अशा अर्थाने ती सेंटेन्स आली. आन्सर आपलं काय असू शकेल, coup de grace. नंबर 4. एटेट येणार नाही. एटेटचा अर्थ फक्त बंड, राज्याच्या विरोधात उठाव, सशस्त्र बंड किंवा बंड या अर्थाने coup de एटेट या ही जी एक फ्रेज आहे त्याचा काय होईल, उपयोग होईल, यूज होईल. क्वेश्चन नंबर 6 बघा, लेट द कॅट आउट ऑफ द डॉग. म्हणजे जे काही सिक्रेट्स आहेत, याच्या अगोदर सुद्धा विचारलेला प्रश्न, जे काही सिक्रेट्स आहेत ते रिव्हील करणं, टू टेल सिक्रेट्स लाईक अ कॅट ऑन द हॉट टीन रूफ. आता बघा, लाईक अ कॅट ऑन द हॉट टीन रूफ. आता टीन म्हणजे काय, कथील. कथिलाचं एखादं सरफेस आहे गरम, हॉट म्हटलंय, त्याच्यावरती मांजर जर ठेवली तर काय होणार, गरम सरफेसवरती त्या मांजरला आणून, एखादी मांजर आहे तिला ठेवलंय, मग तिला काय होईल, तिला एकदम चांगलं वाटणार आहे का, तिला एकदम नर्वस वाटेल. आले का लक्षात? लाईक अ कॅट ऑन हॉट टीन रूफ, व्हेरी नर्वस. सेट द कॅट अमंग द पिजन्स. ही इडियम सुद्धा आपण अगोदर एका लेक्चर मध्ये एक्सप्लेन केली आहे. पिजन्स म्हणजे काय, कबूतर आहेत आणि त्याच्यामध्ये आपण हळू जाऊन एक मांजर जर सोडून दिली म्हणजे काय, ट्रबल निर्माण केला, राईट. सो सेट द कॅट अमंग द पिजन्स म्हणजे काय, टू कॉज ट्रबल तयार करणे. प्ले कॅट अँड माऊस विथ. तुम्ही मांजर, आता हे बघा, मांजर शब्द आपल्याकडे बऱ्याचदा येतो. कधी घरात जर पाहिलं असेल, आता उंदीर वगैरे घरात असतात की नाही माहित नाही, परंतु कधी गावाकडे जर पाहिले ना, तर मांजर कधीच उंदीर धरून पळून जात नाही. धरणार सोडणार आणि मग एकदा घेऊन पळून जाणार. हे जे असतं ना, हे बघा, एक म्हणजे तुम्ही नेहमीच असं पाहाल असं काही नाही, परंतु तो एक भाग झाला की मांजर बरेचदा असं करते, म्हणून त्याच्यावरून ते तयार झाली इडियम आहे. प्ले कॅट अँड माऊस विथ म्हणजे काय, धरणे सोडणे अशी जी वृत्ती असते त्याला म्हणता येईल, किंवा तशा प्रकारची वृत्ती, तशा प्रकारचे खेळणं, याला म्हणतात टू प्ले कॅट अँड माऊस विथ. म्हणजेच काय, नियरली कॅच समवन अँड देन अलाउ टू एस्केप. पकडायचंच की पुन्हा जाऊ द्यायचं, एस्केप होऊ द्यायचं, त्याला म्हणतात प्ले कॅट अँड माऊस विथ. बऱ्याचदा पोलीस अशा प्रकारे करतात, त्यांना कारण पकडायचंच नसतं, राईट. आन्सर बघा, एच आहे नंबर 2. हा गेला. लाईक अ कॅट ऑन हॉट टीन रूफ, व्हेरी नर्वस. 4. हा 2चा 4, नंबर 2. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, चलो. द स्वॅन सॉन्ग काय असतं, लास्ट परफॉर्मन्स म्हणा, किंवा म्हणजे तुमच्या करिअरच्या याच्यामध्ये तुम्ही जसं की सचिन तेंडुलकर यांनी त्यांचं टेस्ट क्रिकेटमध्ये जी एखादी शेवटची मॅच खेळली होती, दॅट इज द स्वॅन सॉन्ग. किंवा मग रॉजर फेडरर घ्या, त्याने आधीच डिक्लेअर केलं असतं की पुढच्या महिन्यात जी असेल ती माझी लास्ट मॅच असेल, त्यानंतर मी रिटायरमेंट घेणार आहे. मग तो जो परफॉर्मन्स असतो करिअर मधला, त्याला आपण द लास्ट स्वॅन सॉन्ग असं म्हणतो. ओके,
लास्ट क्रिएशन किंवा त्यांच्याकडून घडलेला एखादा मूवीचा डिरेक्टर आहे बघा, म्हणजे डिरेक्टर आहे तो मूवीज वगैरे डिरेक्ट करतो, मग त्याच्या आयुष्यामध्ये एखादी मूवी त्याने डिरेक्ट केली आणि त्यानंतर डिरेक्ट नाही की त्याचा मृत्यू जर झाला तर काय आपण म्हणू, दॅट वॉज ए किंवा दॅट इज ए स्वॅन सॉन्ग, त्यांचं लास्ट क्रिएशन आहे. नेक्स्ट टू नथिंग म्हणजे काय, इट इज नेक्स्ट टू नथिंग म्हणजे काय, ऑलमोस्ट नथिंग, काहीच नाही, ऑलमोस्ट नथिंग. ब्राउन स्टडी ही इडियम आपण पाहिली 2023 ला विचारली गेली. ब्राउन स्टडी म्हणजे काय, डे ड्रीम, विचारात मग्न होणे, मनात मांडे खाणे, मनोराज्य करणे असं आपण म्हणतो ना, केसेल्स इन द एअर, म्हणजे तुम्ही कृती वगैरे नाही, फक्त त्या प्रकारे विचार करताय, विचारांमध्येच गुंग राहताय, त्याला म्हणतात ब्राउन स्टडी. डे ड्रीम. ह्युमन सर्व्हिस म्हणजे सोशल कॉज साठी तुम्ही जे चांगलं कार्य करताय त्याला म्हणतात ह्युमन सर्व्हिस. एक्सलंट वर्क. ओके. द स्वॅन सॉन्ग एच नंबर 4 लास्ट क्रिएशन आहे. हे दोन गेले. A4 बघा. नेक्स्ट टू नथिंग, ऑलमोस्ट नथिंग, B1. दिस इज द करेक्ट आन्सर. बी साठी 1 आहे. ब्राउन स्टडी, डे ड्रीम नंबर 2 आणि ह्युमन सर्व्हिस, एक्सलंट वर्क नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द करेक्ट एक्सप्रेशन. बघा डिपार्टमेंटल PSI मेन्स 2017 बाय लीप्स अँड बाउंड्स करेक्ट एक्सप्रेशन ओळखायला सांगितलंय. त्यांनी देताना बाय लीप्स अँड लॅब्स दिलंय, लीप्स अँड लॅब्स नाही. आपली इडियम काय आहे, बाय लीप्स अँड नॉट लॅब्स बाउंड्स. बाय लीप्स अँड बाउंड्स याचं मिनिंग आहे रॅपिडली, वेगाने. ऑड्स अँड इव्हन्स, ते काय सम आणि विषम काय खेळ चालू आहे का, ऑड्स अँड इव्हन्स. ऑड्स अँड इव्हन्स नसतं, ऑड्स अँड एंड्स असतं बघा. ऑड्स अँड एंड्स. किथ अँड किन, किथ अँड किन बरोबर आहे परंतु स्पेलिंग चुकवलंय. किथ अँड KEEN नसतं, किथ अँड KIN अशा प्रकारे. मग किथ अँड किन या इडियमचं मिनिंग काय, आपण म्हणतो ना आपले जवळचे संबंध, जवळचे रिलेशन्स, त्याला म्हणतात किथ अँड किन. त्यांनी चुकवलं कशा प्रकारे होतं बघा, किथ अँड किन बरोबर, किन तर उच्चार तर सारखा आहे, हो पण वापरलाय, KEEN नाही, KIN. ओके. KEEN किन म्हणजे काय असणं, इंटरेस्टेड असणं. इंटरेस्टेड इन, इंटरेस्टेडच्या नंतर इन हा प्रेपोजिशन येतो, तो सुद्धा लिहून घ्या. इंटरेस्टेड इन समथिंग. आणि मग किथ अँड किन या इडियमचं मिनिंग असतं क्लोज रिलेशन्स, क्लोज रिलेशन्स. मग आपले ब्लड रिलेशन्स असतील, आपले जवळचे फ्रेंड्स असतील, जवळचे नातेवाईक असतील, हे जे संबंध असतात याला आपण किथ अँड किन म्हणतो. ओके. ऑड्स अँड एंड्स म्हणजे काय, बोलताना आपण बऱ्याचदा म्हणतो बघा, आपण काय काय करणार आहोत, आपण म्हणजे जसं फिरायला जाण्याचं आपलं ट्रिपचं जर नियोजन असेल तर आपण काय म्हणतो, आपण महाराष्ट्रामध्ये कोकणात जर जायचं म्हटलं आपण मालवणला जाणार आहोत, मालवण नंतर राजगडला जाऊयात, त्यानंतर इकडे जाऊयात, आणि इतर जे काही लहान मोठे ठिकाणं आहेत, इतर इट्सेट्रा, ते सांगताना आपण बऱ्याचदा शब्द वापरतो मिसेलिनियस, म्हणजे संकीर्ण, इतर गोष्टी, इतर बाकीच्या गोष्टी. मग त्याच्यासाठी आपल्याकडे शब्द असतो ऑड्स अँड एंड्स. ही इडियम मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ऑड्स अँड एंड्स म्हणजे काय म्हणतो आपण, संकीर्ण, इतर गोष्टी. इंग्लिशमध्ये याच्यासाठी एक शब्द आहे मिसेलिनियस, MISCELLANEOUS, मिसेलिनियस. आले का लक्षात. बाय लीप्स अँड लॅप्स नाही, बाय लीप्स अँड बाउंड्स म्हणजेच रॅपिडली. ऑड्स अँड इव्हन्स नसतं, ऑड्स अँड एंड्स असतं, म्हणजे इतर गोष्टी, मिसेलिनियस थिंग्स. किथ अँड किन, परंतु किनचं स्पेलिंग काय, KIN, म्हणजेच काय, किथ अँड किन, क्लोज रिलेशन्स, जवळचे संबंध, जवळचे आपले नातेवाईक. आले का लक्षात. त्यांनी विचारलं होतं करेक्ट एक्सप्रेशन, एकही करेक्ट नाही, 3 सुद्धा इनकरेक्ट आहेत. हा इनकरेक्ट आहे, हा इनकरेक्ट आहे, हा इनकरेक्ट आहे. नन ऑफ द अबव इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. His secret connections with the smugglers
हॅव ब्रॉट हिम अंडर ए क्लाउड. अंडर ए क्लाउड या इडियमचं मिनिंग आहे एखाद्याला कशामध्ये त्याच्यावरती संशय येणे, संशय निर्माण होणे. ही इज अंडर ए क्लाउड म्हणजे काय? कन्फ्युजन म्हणजे गोंधळात असणे नाही. कन्फ्युजन म्हणजे गोंधळ. अंडर सस्पिशन, दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, ही इज अंडर सस्पिशन. का बरं? ही सिक्रेट कनेक्शन विथ द स्मगलर्स. स्मगलर जे आहेत, स्मगलर म्हणजेच काय? तस्कर. जसं की चंदनाचा व्यापार करणारे तस्कर असतात, त्यांना म्हणतात स्मगलर. तसं ड्रग्सचा व्यापार करणारे ड्रग्सचे स्मगलर्स, ड्रग स्मगलर्स वगैरे, राईट. त्याचे स्मगलर्स बरोबरच्या कनेक्शन्समुळे तो अंडर सस्पिशन आहे. दॅट हॅव ब्रॉट हिम अंडर अ क्लाउड म्हणजे अंडर सस्पिशन म्हणजे काय? त्याच्यावरती संशय निर्माण झालेला आहे, संशयामध्ये आहे, संशयामध्ये असणे. ओके, पनिशमेंट म्हणजे शिक्षा. अंडर वर्स्ट सिच्युएशन, खराब स्थितीमध्ये वगैरे असं काही नाही, जस्ट शब्द तुम्हाला सांगितले. वर्स्ट म्हणजे आणखी खराब किंवा जास्त खराब असणे वर्स्ट. सिच्युएशन म्हणजे काय? परिस्थिती. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकामी जागा भरायची. PSI 17. दे वर डॅश डॅश विथ अमेजमेंट. अमेजमेंट म्हणजे काय? आश्चर्यचकित, राईट. कोणती एखादी आश्चर्याची बाब असणे म्हणजे अमेजमेंट. ते पाहिल्यानंतर, ते घडल्याच्या नंतर दे वर डॅश डॅश. मग आपल्याकडे एक इडियम आहे, ती आहे किंवा फ्रेज आहे STRIKE, स्ट्राईक डम. स्ट्राईक डम. परंतु इथं काय झालंय? दे वर. आता याला वेअर असं म्हणायचं असेल तर म्हणू शकता, परंतु दे वर स्ट्राईक डम. इथं व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरलेला आहे. दे वर स्टक ड्रम इज द करेक्ट आन्सर. V2 वापरलेला आहे. आपल्याला V2 सेंटेन्स मध्ये आहे म्हणून तो सेकंड फॉर्म मध्ये वापरलाय. आपलं एक्सप्रेशन, करेक्ट एक्सप्रेशन काय असणार आहे? स्ट्राईक डम. मग काय होतं? एखादी अशा प्रकारची गोष्ट जी आश्चर्यचकित करते, त्यामुळे आश्चर्यचकित होणे याला म्हणतात स्ट्राईक डम. आता आणखी एखाद्या कॉन्टेक्स्ट मध्ये एखादा कोणी जर मुका असेल म्हणजे बोलता येत नाही किंवा बहिरा असेल असं समजल्यानंतर जे होतं दॅट इज स्ट्राईक डम. ओके, त्या प्रिसाइजली त्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा शब्द वापरला जातो. परंतु या ठिकाणी त्यांना माहीत झालं किंवा आश्चर्याने ते काय झाले, त्याच्या बाबीमुळे ते आश्चर्यचकित झाले म्हणजे काय? स्ट्राईक डम. ओके, स्ट्रक ऑफ, स्ट्रक डेफ, स्ट्रक हे काही नाही आहे, असेच बनवले. ओके, स्ट्राईक डम. ओके, हा एक मिनिंग असू शकेल. स्ट्राईक ऑफ याचं तुम्ही चेक करायचंय. नंबर आपला दिलेला आहे 7796060795. स्ट्रक ऑफ चेक करण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो तुम्ही चेक करायचे. STRIKE, स्ट्राईक ऑफ. काही मिनिंग आहे का सांगा, नसेल तर आपण सोडून देऊ. चेक करा. यू मस्ट टेक हार्ट अँड फेस लाईफ बोल्डली. यू मस्ट टेक हार्ट म्हणजे तुम्ही काय असायला पाहिजे? धाडसी असायला पाहिजे आणि आयुष्याला एकदम धाडसीपणाने सामोरं जायला पाहिजे, असा वाक्याचा अर्थ. मग टेक हार्ट म्हणजे काय? फील बोल्ड. तुम्ही एकदम धाडसीपणाने, अजिबात कोणाला न घाबरता पुढे जायला पाहिजे किंवा आयुष्याला फेस करायला पाहिजे. फील बोल्ड हा त्याचा अर्थ आहे. टेक ऍडव्हान्टेज म्हणजे एखाद्या गोष्टीचा फायदा घेणे. वर्क हार्ड म्हणजे कठोर परिश्रम करणे. फील एक्सेसिव्हली, एक्सेसिव्हली या शब्दाचा अर्थ असतो अधिक. ओके, एक्सेस, EXCESS, एक्सेस म्हणजे काय? जास्त. आपला टेक हार्ट हे जे काय एक्सप्रेशन वापरले त्याचा मिनिंग आहे किंवा हे जे काय फ्रेज वापरली त्याचं मिनिंग आहे फील बोल्ड म्हणजे तुम्ही धाडसी राहणं अशा अर्थाने. फील बोल्ड. नेक्स्ट क्वेश्चन. द ट्रेड युनियन्स seemingly rightful demand is only a stalking horse to blackmail the management. इथं आहे त्याला सुद्धा अंडरलाईन आहे. एक आपल्याकडे इडियम आहे STALKING, स्टॉकिंग हॉर्स, HORSE. स्टॉकिंग हॉर्स म्हणजे काय असतं? एखादी युक्ती आणि ती युक्ती सुद्धा कशासाठी?
एखादं ढोंग करायचंय, म्हणजेच काय करायचंय, टू, इथं लिहितो मी, टू प्रिटेंड. प्रिटेंड करणे म्हणजे ढोंग करणे. ती युक्ती, अशा प्रकारची युक्ती जी ढोंगी युक्ती आहे, जे जेन्युइननेस आहे तो जेन्युइननेस न ठेवता काहीतरी दाखवण्यासाठी जे ढोंग केलं जातं, प्रिटेन्स केलं जातं किंवा प्रिटेंड केलं जातं, त्याला म्हणतात ए स्टॉकिंग हॉर्स. मग ए स्टॉकिंग हॉर्स साठी त्यांना मिनिंग पाहिजे होता. आता जी ट्रेड युनियन आहे ते जे दाखवतायत ना की त्यांची एकदम चांगली डिमांड आहे, योग्य डिमांड आहे, दॅट इज ओनली अ स्टॉकिंग हॉर्स. कशासाठी? टू ब्लॅकमेल द मॅनेजमेंट. जे काही व्यवस्थापन आहे त्या ठिकाणचं, एखादी कंपनी असेल, मिल असेल, काय असेल, त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाला ब्लॅकमेल करण्यासाठी ते काय करतायत, ही युक्ती लढवतायत, जी की ढोंगी युक्ती आहे. आलं का लक्षात? हे स्टॉकिंग हॉर्स. मग त्यांनी ऑप्शन दिलेत बघा, 4 ऑप्शन्स आहेत. सजेशन म्हणजे काय, सल्ला. प्रिटेन्स म्हणजे ढोंग, ढोंग किंवा मग खोटं नाटा एखादा उद्योग. प्रपोजल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एखादी योजना, की माझं असं प्रपोजल आहे. तुम्ही प्रपोजल मांडत असताना कोणाच्या तरी समोर तेही प्रपोजल असतं. हे प्रपोजल आहे. जसं की एखाद्या ठिकाणी एक प्रपोजल मांडतो, म्हणजे माझी एक योजना आहे, त्याच्यावरती आपण काम करू शकतो का, अशा प्रकारे बोलणे, ते एक प्रपोजल. आणि ट्रिक तुम्हाला माहित आहे, जे तुम्ही शब्द पाठांतर करताना जीएस चे काही घाटांचा क्रम, उत्तर ते दक्षिण, दक्षिण ते उत्तर, नद्यांची नाव, अशा काही ट्रिक्स वापरता, ते ट्रिक. ओके, चला, स्टॉकिंग हॉर्स लक्षात आला, ढोंगी युक्ती वगैरे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द बेस्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइंड एक्सप्रेशन इन द फॉलोइंग सेंटेन्स. They made a great effort to reach some kind of modus vivendi. आता हे मॉडस विवेंडीला अंडरलाईन केलंय आणि त्यांनी विचारलंय की मिनिंग काय आहे. ही एक लॅटिन फ्रेज आहे. अशाच प्रकारे आपल्याकडे आणखी एक फ्रेज आहे, याचं मिनिंग मी तुम्हाला इथं सांगतोय. दुसरी जी फ्रेज आहे ती इथं लिहितो, MODUS, मॉडस ऑपरेंडी, OPERNDI. अगोदर मॉडस विवेंडी समजून घेऊयात. मॉडस विवेंडी, मॉडस विवेंडी म्हणजे काय, आयुष्य जगण्यासाठी भांडण तंटा न करता कामाच्या ठिकाणी सुद्धा कशा प्रकारे चांगलं वातावरण राहील, अशा प्रकारचं जे एक स्किल असतं त्याला मॉडस विवेंडी म्हणतात. ऑप्शन्स मध्ये बघा, अरेंजमेंट ऑफ अ मेथड ऑफ डुईंग समथिंग, अरेंजमेंट ऑफ शेअरिंग प्रॉफिट इक्वली, अरेंजमेंट टू लिव्ह ऑर वर्क विदाउट क्वारलिंग. दिस इज द करेक्ट आन्सर. अशा प्रकारचं ते त्यांनी काय करतात, एक स्किल डेव्हलप केलं असतं, ज्यामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य किंवा ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी भांडण न करता तुम्ही काय करता, जगता. दिस इज द करेक्ट आन्सर. अरेंजमेंट टू लिव्ह ऑर वर्क विदाउट क्वारलिंग. एकदम मस्त जगायचं, भांडण नाही करायचं कोणाशी, स्वतःहून भांडायचं नाही, कोणी भांडायला आलं तरी त्याला शांत करायचं. थोडक्यात मॉडस विवेंडी त्याला म्हणायचं. आलं का लक्षात? मग मॉडस ऑपरेंडी काय, ही सुद्धा एक लॅटिन फ्रेज आहे. मग मॉडस ऑपरेंडी काय असतं बघा, एखादं काम करण्याची विशिष्ट पद्धत जी की तुम्ही डेव्हलप केली असते. आता मी तुम्हाला इडियम शिकवतो, मग इडियम शिकवण्याची माझी मॉडस ऑपरेंडी काय, मी इडियम घेणार, त्या इडियम मधील सगळ्या शब्दांचे मिनिंग तुम्हाला एक्सप्लेन करणार, त्या इडियमचं तुम्हाला मराठी मिनिंग एक्सप्लेन करणार. ही इडियम सांगण्याची माझी मॉडस ऑपरेंडी. आणखी कोणाची वेगळी असू शकेल, बरोबर का? ग्रामर शिकवताना मी कशा प्रकारे शिकवतो की इंग्लिश ग्रामरला सुरुवात करण्याच्या अगोदर साधारणतः बेसिक काही टॉपिक्स काढलेले आहेत, ज्याच्यावरती साधारणतः 15 लेक्चर्स वगैरे आपण किंवा 15 तास अभ्यास केला पाहिजे बेसिक वरती, आणि नंतर ग्रामरकडे हळूहळू पुढे गेलं पाहिजे. हे झालं माझं मॉडस ऑपरेंडी. एखादं काम करण्याची एक विशिष्ट पद्धत जी असते ना त्याला म्हणतात मॉडस ऑपरेंडी. मॉडस विवेंडी आणि मॉडस ऑपरेंडी दोन्ही लिहून घ्या. एखादे काम करण्याची विशिष्ट पद्धत. ओके, मॉडस ऑपरेंडी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हेल्सियन डेज वरती प्रश्न आहे.
हा हेल्थ इंडेक्स तुम्हाला आणखी कधी विचारला गेलाय का? एक्साइज 17 ला विचारला गेलाय. एक्साइज 17 बरोबर राज्यसेवा मुख्य 2017 ला सुद्धा विचारला गेला. म्हणजे अगोदर एक्साइज 17 ला विचारला गेला आणि त्याच वर्षी राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली, त्याच्यामध्ये सुद्धा हेल्थ इंडेक्स वरती प्रश्न आहे आणि सेंटेन्स सुद्धा जवळपास त्याच टाईपचं विचारलं होतं. द डेज वी स्पेंड इन आवर स्कूल आर द हेल्थियन डेज ऑफ आवर लाईफ. मग हेल्थियन डेज म्हणजेच काय? आयुष्यातील शांततेचा काळ, चांगले दिवस, त्याला म्हणतात हेल्थियन डेज. इथे बघा बरं, स्ट्रेंज म्हणजे विचित्र, हे विचित्र होईल का? नाही. वंडरफुल म्हणजे वंडरफुल, आता त्या अर्थाने जर पाहिलं ना तर भारीवाले दिवस वगैरे असं म्हणता येईल, परंतु जो मिनिंग आहे हेल्थियन डेजचा, एक्झॅक्ट मिनिंग तो आहे पीसफुल डेज, शांततेचा काळ. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पीसफुल डेज, हेल्थियन डेज. अगोदर हा प्रश्न विचारला राज्यसेवा 2017 ला आणि त्यानंतर एक्साइजची झाली होती, तर त्याच्यामध्ये सुद्धा विचारलेला आहे. द मॅनेजर वॉज ब्रॉट टू बुक फॉर हिज निग्लेक्ट ऑफ ड्युटी. हेल्थियन डेज, पीसफुल डेज. नेक्स्ट, द मॅनेजर वॉज ब्रॉट टू बुक फॉर हिज निग्लेक्ट ऑफ ड्युटी. मॅनेजरने काय केलं? निग्लेक्ट म्हणजे काय करणे? दुर्लक्ष करणे. त्याच्या कामाकडे त्याने दुर्लक्ष केलं. ड्युटी म्हणजे कर्तव्य, त्याचं जे काही कर्तव्य होतं, काम करणं होतं, त्याकडे दुर्लक्ष केलं, म्हणून ही वॉज ब्रॉट टू बुक. मग काय व्हायला पाहिजे? जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या कामाकडे, कर्तव्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, आणि ते झालंय. ब्रॉट टू बुक आपली इडियम आहे, पास्ट टेन्स वापरलेला आहे. मूळची इडियम आहे ब्रिंग टू बुक, आणि या ब्रिंग टू बुक, ब्रिंग समवन असतं बरं का, ब्रिंग समवन टू बुक. या इडियमचं मिनिंग आहे टू पनिश, म्हणजे काय करणे? शिक्षा देणे. इथं बघा काय, द मॅनेजर वॉज, पास्ट टेन्स मध्ये इडियम आली आहे, म्हणून आपला आन्सर काय असेल? पास्ट मध्येच असेल. द मॅनेजर वॉज पनिश्ड का? फॉर हिज निग्लेक्ट ऑफ ड्युटी. राहिले 3 शब्द बघा. स्कोल्डेड म्हणजे काय? रेप्रिमँड एक शब्द आहे, REPRIMAND. रेप्रिमँड म्हणजे एखाद्यावरती ओरडणे. आपण म्हणतो ना, आपलं जर कोणी ज्युनियर असेल आणि तो जर काम व्यवस्थित करत नसेल तर आपण त्याला ओरडतो. ओरडतो म्हणजे फक्त काय आवाज काढी नाही, त्याला काय म्हणतो, खरडपट्टी काढतो, त्याला म्हणतात स्कॉल्डेड. आणि रेप्रिमँड हा सुद्धा त्यासाठी एक शब्द आहे, REPRIMAND. ब्रॉड ऑन रेकॉर्ड काय संबंध नाहीये. कीप ॲट अ डिस्टन्स याचा सुद्धा काही अर्थ नाही तसा. चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वी आर ऑन आवर बीम डॅश डॅश. वी आर ऑन वन्स, BEAM, बीम काय असतं बरं? ऑन वन्स बीम एंड्स, अशा प्रकारची एक इडियम आहे. इफ समवन इज ऑन हिज और हर, आपण वन जर शब्द वापरलाय तर वन्स म्हणूयात. इफ वन इज ऑन वन्स बीम एंड्स, याचा अर्थ असतो त्या व्यक्तीकडे असणारे जे काही रिसोर्सेस आहेत ते संपत आलेले आहेत, संपण्याच्या उंबरठ्यावरती आहे. आलं का लक्षात? जसं युद्धामध्ये तुमच्याकडे काय दिलं असतं? रायफल दिली असती, ॲम्युनिशन दिलेलं असतं, आणि तुम्ही बराच वेळ एनिमीशी लढताय आणि त्यावेळेस काय होतं? तुमच्याकडे ॲम्युनिशन संपत आलेलं असतं. थोडंफार काहीतरी बुलेट्स असणार, 2-4 ग्रेनेड्स असणार वगैरे, रिसोर्सेस फार कमी आहेत. मग त्याला तुम्ही काय म्हणता? यू आर ऑन युअर बीम एंड्स. या ठिकाणी कोणता शब्द येईल? एंड्स. दिस इज द करेक्ट आन्सर. म्हणजे काय? संसाधने संपण्याच्या मार्गावर असणे. ओके, नेक्स्ट. वी शुड गिव्ह अ वाईड बर्थ टू हॅड नाही बॅड कॅरेक्टर्स. वी शुड गिव्ह अ वाईड बर्थ
टू बॅड कॅरेक्टर्स. ज्यांचं कॅरेक्टर बॅड आहे, वाईट आहे, अशा वाईट चारित्र्याच्या लोकांबरोबर आपण राहायला पाहिजे का? नाही. मग त्यांना तुम्ही, आपण म्हणतो ना, त्यांच्यापासून 4 हात दूर राहायचं, 4 हात लांब राहायचं. म्हणजे काय? अशा लोकांना दूर ठेवणे. मग टू गिव्ह ए वाईड बर्थ टू म्हणजे काय? टू कीप अवे फ्रॉम समवन. टू कीप अवे फ्रॉम म्हणजे एखाद्या गोष्टीपासून काय करणे? दूर राहणे. टू स्टे अवे फ्रॉम, एखाद्या व्यक्तीपासून जे बॅड कॅरेक्टर असतात त्यांच्यापासून दूर राहणे. टू कीप अवे फ्रॉम, टू स्टे अवे फ्रॉम. और आणखी एक मिनिंग घ्या, टू रिफ्रेन, एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे. आले का लक्षात? टू गिव्ह ए वाईड बर्थ, कीप अवे फ्रॉम, पब्लिकली कंडेम, गिव्ह वाईड पब्लिसिटी, नो सिम्पथाइज विथ. याचा करेक्ट आन्सर असेल कीप अवे फ्रॉम, एखाद्या गोष्टीपासून काय करणे? दूर राहणे, एखाद्या व्यक्तीपासून दूर राहणे. आता पब्लिकली कंडेम, पब्लिकली म्हणजे जाहीररित्या, कंडेम म्हणजे काय? निषेध करणे, निषेध करणे एखाद्या गोष्टीचा, त्याला म्हणतात कंडेम. CONDEMN. गिव्ह वाईड पब्लिसिटी, पब्लिसिटी म्हणजे त्याची जाहिरातबाजी करणे. नॉट सिम्पथाइज म्हणजे त्याला सिंपथी न देणे, थोडक्यात त्याच्याविषयी काय न करणे. सिंपथी या शब्दाचा अर्थ काय? त्याच्याविषयी आपुलकी, आस्था न दाखवणे. सिंपथी म्हणजे आस्था वगैरे. सिंपथी या शब्दाचं मराठी मिनिंग व्यवस्थित चेक करून घ्या. मी जस्ट तुम्हाला शब्द एक्सप्लेन केलाय. आन्सर कळालं? टू गिव्ह अ वाईड बर्थ टू म्हणजे काय? टू कीप अवे फ्रॉम. नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट एक्सप्रेशन. एकदम करेक्ट एक्सप्रेशन कोणकोणते आहेत ते सांगायचे. गिव्ह द डेव्हिल हिज ड्यू, बरोबर आहे. गिव्ह द डेव्हिल हिज ड्यू म्हणजे काय? जर आपला एखादा कोणी विरोधी असेल, शत्रू असेल, तरी सुद्धा त्याच्या जर काही चांगल्या क्वालिटीज असतील तर त्यांना ऍप्रिशिएट केलं पाहिजे. आलं का लक्षात? त्याला किंवा एकदम, आता हे तर हा झाला क्लिअर कट मिनिंग. कोणीही असेल, शत्रू असेल किंवा विरोधक असेल, त्याच्या चांगल्या क्वालिटीज जर असतील तर त्याला ऍप्रिशिएट करणे. इट इज कॉल्ड टू गिव्ह अ डेव्हिल, टू गिव्ह द डेव्हिल हिज ड्यू. डेव्हिल म्हणजे वाईट प्रवृत्ती वगैरे, तरी सुद्धा त्याला जे काही देणं आहे, देणं लागतं ते द्यायला पाहिजे असं म्हटलंय. आणि त्याचा आणखी सोपा शब्द मी काय सांगितला, जरी आपला कोणी मित्र नाही, शत्रू असेल किंवा विरोधक असेल, त्याला त्यांनी जे काय अर्न केलंय ते त्याला द्यायला पाहिजे, थोडक्यात या अर्थाने. आणखी सोपं जर करायचं म्हटलं तर त्याचे जर काही चांगल्या क्वालिटीज असतील तर त्या सुद्धा ऍप्रिशिएट झाल्या पाहिजे. बिटवीन द डेव्हिल अँड द डीप रिव्हर नसतं, अँड द डीप सी असतं, SEA. बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी म्हणजेच काय? इकडे आड, तिकडे विहीर. म्हणजे दोन्ही सुद्धा वर्स्ट सिच्युएशन्स आहेत. या साईडला सुद्धा वर्स्ट आणि दुसऱ्या साईडला सुद्धा वर्स्ट. या दोन्हींच्या मध्ये बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी, एका साईडला डेव्हिल आहे म्हणजे काय? वाईट प्रवृत्ती आहे किंवा सैतान आहे अशा अर्थाने. दुसऱ्या साईडला खोल समुद्र आहे. या दोघांच्या मध्ये तुम्ही अडकलेला आहात. बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी. गिव्ह द डेव्हिल हिज ड्यू, एक बरोबर आहे. नंबर 2 चुकीचे आहे. गो टू द डेव्हिल. मग गो टू द डेव्हिल असणार की कोणता ऑप्शन असणार? एकच मिनिंग, इडियम चेक करताय. गिव्ह द डेव्हिल हिज ड्यू बरोबर आहे. बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी, ही इथं रिव्हर केलं होतं त्यांनी, हे चुकीचं आहे. गो टू द डेव्हिल इडियम बरोबर आहे. गो टू द डेव्हिल या इडियमचं मिनिंग कसं असतं बघा. बोलताना बऱ्याचदा आपण म्हणतो ना, जा, तुला आपण काय म्हणतो की नरकात जा. एखाद्याला वाईट शब्द वापरताना सुद्धा अशा प्रकारे बोललं जातं. गो टू द डेव्हिल म्हणजे तुझं काय व्हायचंय ते होऊ दे, तुला जिथं काय तोंड काळ कर, तू जिथं तिथं जा, असं काहीतरी बोललं जातं ना, तर ते आहे गो टू द डेव्हिल. गो टू द डेव्हिल हे सुद्धा एक्सप्रेशन बरोबर आहे. याचा अर्थ अगेन तोच, नरकात जा, मशनात जा. आणखी आपण म्हणतो ना,
तुम्हाला जर आणखी काय आठवत असेल, तुमच्या भागात बोललं जात असेल तर ते सुद्धा मला कळवा. परंतु बोलताना असं म्हणतात नरकात जातो, ते आहेत गो टू द डेव्हिल, गो टू द हेल. तो एक शब्द आहे ना, आपण म्हणतो गो टू द हेल, मसनात जा. त्या तशा प्रकारे गो टू द डेव्हिल हे हे काय म्हणता येईल एक्सप्रेशन बरोबर आहे. गो गिव्ह द डेव्हिल हिज ड्यू हे सुद्धा करेक्ट आहे. बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी असतं तर त्यांनी रिव्हर केलं होतं म्हणून ते चुकीचं आहे. त्यांनी करेक्ट एक्सप्रेशन विचारले. ए अँड सी आर करेक्ट. ए अँड सी करेक्ट कुठे नंबर 2. दिस इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द राईट ऑप्शन फॉर द फॉलोइंग अंडरलाइंड इडियम. एक इडियम दिलेली आहे त्याचं करेक्ट मिनिंग विचार. आय एम प्रिपेअर्ड टू मीट यू हाफ वे. आता बघा, मी तयार आहे. आय एम प्रिपेअर्ड टू मीट यू हाफ वे. ए हा इथं आहे, बी इथं आहे. ए हा सकाळी बी ला कॉल करून म्हणतो आय एम प्रिपेअर्ड टू मीट यू हाफ वे. याचा अर्थ काय, लिटरल मिनिंगने जाऊयात, त्यानंतर त्याचा एक्झॅक्ट मिनिंग समजून घेऊयात. आय एम प्रिपेअर्ड टू मीट यू हाफ वे. हे म्हणतो कॉल करून सकाळी की आय एम प्रिपेअर्ड टू मीट यू हाफ वे, म्हणजे अर्ध्या रस्त्यापर्यंत मी तुला भेटण्यास तयार आहे. याचा अर्थ काय, हे झालं लिटरल मिनिंग, शब्दशः अर्थ. आता आपण घेऊयात या दोघांमध्ये काहीतरी भांडण चालू आहे. याचे 3-4 मुद्दे आहेत. बीकडचे त्याचे 2-4 मुद्दे आहेत. या दोघांचं भांडण चालू आहे. मग हा जेव्हा म्हणतो आय एम प्रिपेअर्ड टू मीट यू हाफ वे, म्हणजे काय, मी तुझ्या बरोबर तडजोड करायला तयार आहे. म्हणजे काहीतरी कॉम्प्रोमाइज करून पुढे जाण्यासाठी मी तयार आहे. आले का लक्षात? मग काय, आय एम प्रिपेअर्ड टू मीट यू हाफ वे म्हणजे कम टू डिस्कस विथ यू, कम टू कॉम्प्रोमाइज विथ यू. अगेन तडजोड करून एकत्र येण्यासाठी किंवा मार्ग काढण्यासाठी तयार आहे म्हणजे काय, कॉम्प्रोमाइज. नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. अगेन डिस्कस म्हणजे चर्चा करणे, सेलिब्रेट म्हणजे साजरं करणे, फाईट म्हणजे भांडण करणे, परंतु ते मिनिंग होणार नाही. इथे काय आहे, कॉम्प्रोमाइज या अर्थाने, तडजोड या अर्थाने बोललं गेलेलं आहे. आले का लक्षात? टू मीट वन हाफ वे म्हणजे काय करणे, कॉम्प्रोमाइज. CROMISE, compromise. Next question. Choose the meaning of the underlined idiom. She is a great singer. She'll make it big one day. ती चांगली सिंगर आहे. She'll make it big one day. To make it big याचा अर्थ असतो to become फेमस. म्हणजे ती एक दिवस काय होईल, ती चांगली सिंगर आहे, ती एक दिवस फेमस होईल. टू बिकम फेमस इज द करेक्ट आन्सर. ती काय श्रीमंत होणार नाही, फेमस झाल्यानंतर श्रीमंत होऊ शकते, फेमस झाल्यानंतर पॉप्युलर होऊ शकते. मेक द रेकॉर्ड, चांगली सिंगर आहे म्हणून ती रेकॉर्ड सुद्धा बनवू शकते. परंतु आन्सर आपला एक्झॅक्ट काय असणार, मेक इट बिग याचा अर्थ फेमस होणे. ओके, टू बिकम फेमस. अंडरलाइन इडियमचं मिनिंग विचारलंय. टुडे ही इज इन हाय स्पिरिट्स. इफ समवन इज इन हाय स्पिरिट्स याचा अर्थ दॅट समवन इज चेअरफुल. CHEERFUL, चेअरफुल, जॉयफुल. LIVELY, लाईव्हली, एकदम चेअरफुल आहे, जॉयफुल आहे. एनर्जेटिक, ENERGETIC, एनर्जेटिक. आणखी म्हणजे तो आज कसा आहे, हाय स्पिरिट्स मध्ये. हाय स्पिरिट्स मध्ये म्हणजे एकदम चेअरफुल आहे, जॉयफुल आहे, लाईव्हली आहे, एनर्जेटिक आहे. आले का लक्षात? आपला आन्सर काय असेल मग, जॉयफुल. ग्रेटफुल या शब्दाचं GREAT, ग्रेटफुल यापेक्षा GRAT, ग्रेटफुल हा एक शब्द आहे आपल्याकडे बघा. GRAT, ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञ असते, कृतज्ञ. मराठीमध्ये 2 शब्द आहेत, कृतज्ञ आणि कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे आपल्यावरती कोणी जर काही उपकार केले असतील, मदत केली असेल तर त्या मदतीची जाणीव न ठेवणारा त्याला म्हणतात कृतज्ञ. आणि केलेल्या मदतीची, उपकाराची जाणीव असणारा याला म्हणतात कृतज्ञ. ओके, म्हणजे ग्रेटफुल. केवळ GRAT, ग्रेटफुल.
होपफुल म्हणजे आशावादी, आम्ही प्रचंड आशावादी, आम्ही राष्ट्रवादी. फिअरफुल म्हणजे भीतीदायक किंवा भीतीमध्ये असणे, जास्त भीतीमध्ये असणे. हाय स्पिरिट्स, जॉयफुल, जास्त एनर्जेटिक असणे किंवा ऊर्जा जास्त दिसणे, लाईव्हलीनेस असणे. जॉयफुल इज द करेक्ट आन्सर. अगेन करेक्ट एक्सप्रेशन बसवायचं आपल्याला. ही सेड इट विथ हिज डॅश डॅश. ही सेड विथ हिज टंग इन हिज चेक इज द करेक्ट इडियम. ही इडियम करेक्ट आहे बघा, बाकीचे त्यांनी अशाच बनवलेल्या आहेत, त्याला म्हणजे त्याचा अर्थ नाहीये, म्हणून सरळ सरळ मी तुम्हाला इडियम सांगितली. टंग इन वन्स चिक. बघा आता, ही सेड इट विथ हिज चिक म्हणजे काय? टंग इन वन्स चिक. याचा अर्थ असा असतो, तुम्ही जे काय बोलताय, ही सेड विथ हिज टंग इन हिज चिक म्हणजे जे बोललाय ते एकदम स्पष्टपणे बोललाय. स्पष्टपणे बोलणे. विदाउट मिनिंग लिहून घ्या. टंग इन वन्स चिक इडियम अशा प्रकारे इडियम तयार होईल बघा ती. TOUNGE टंग इन ONE टंग इन वन्स चिक CHEEK चिक. ओके, दिस इज द इडियम टंग इन वन्स चिक. याचा मिनिंग होईल विदाउट हेजिटेशन. नेक्स्ट बघा. द वर्क इज टू ऑल डॅश डॅश फिनिश्ड. जे काही काम होतं ते काम टू ऑल डॅश डॅश फिनिश्ड. द वर्क इज, एक आपल्याकडे इडियम आहे, टू ऑल INTENTS इंटेंट्स अँड पर्पजेस PURPOSES. टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस म्हणजे काय? सगळ्या गोष्टींचा विचार करता. बघा, टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस इडियम आहे, त्याचं मिनिंग बघा. सर्व बाबींचा विचार करता. सर्व बाबींचा विचार करता. इन ऑल रिस्पेक्ट्स, सर्व गोष्टींचा विचार करता. द वर्क इज टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस फिनिश्ड. सगळ्या गोष्टींचा विचार करता काम काय झालं आहे? संपलेलं आहे, पूर्ण झालं आहे. मिनिंग समजलाय? टू ऑल इंटेंट्स अँड पर्पजेस इज द करेक्ट आन्सर. बाकीच त्यांनी बनवलेले आहे. राज्यसभा मेन्स 17. प्लीज कीप दिस इन्फॉर्मेशन अंडर युअर हॅट. अंडर युअर हॅट 22च्या आसपास वगैरे इडियम विचारली गेली आहे. अंडर वन्स हॅट म्हणजे काय असणे? ते सिक्रेट ठेवणे. ओके, सो सिक्रेट इज द करेक्ट आन्सर. ही इडियम तुम्हाला सांगतो कधी विचारली गेली आहे. डिपार्टमेंटल PSI 23ला अलीकडेच आणखी मेन्स ज्याची बाकी आहे, डिपार्टमेंटल PSI 2023. याची पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे ही इडियम विचारली गेली, अंडर वन्स हॅट म्हणजेच काय? आता मी ही एक्सप्लेन केली आहे तुम्हाला. टोपी घातलेली त्या टोपीच्या खाली ठेवणे म्हणजे काय? कोणालाही माहीत होऊ न देणे. अंडर वन्स हॅट, ते बाहेर न काढणे म्हणजेच काय? सिक्रेट ठेवणे. आले का लक्षात? इन द माइंड, ऑन द टॉप, रेडी टू यूज असं काहीच नाहीये. कीप दिस इन्फॉर्मेशन अंडर युअर हॅट, कीप दिस इन्फॉर्मेशन सिक्रेट असं त्याचा अर्थ. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट सबस्टिट्यूट फॉर द वर्ड्स प्रिंटेड इन कॅपिटल्स. हे जे काही कॅपिटल्स आहेत हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं राज्यसेवा 2017 आणि त्याचबरोबर एक्साइज 2017 सुद्धा इडियम विचारली गेली. हॅल्सियन डेज. सी रिकॉल्ड विथ अ विस्टफुल स्माइल द हॅल्सियन डेज ऑफ हर यूथ. तिच्या युथच्या वेळेचे दिवस. हॅल्सियन डेज म्हणजे पीसफुल डेज. आपण मागाशी पाहिलंय बघा. द टाइम ऑफ पीस अँड हॅपीनेस. दिस इज द करेक्ट आन्सर. टाइम ऑफ पीस अँड हॅपीनेस म्हणजेच काय? हॅल्सियन डेज. राज्यसेवा मेन्स 2017 आणि एक्साइज मेन्स 2017.
एकाच वर्षी विचारली गेली 2 वेगवेगळ्या परीक्षांना. रायव्हलरी म्हणजे काय असते? 2 गटांमध्ये जे काही भांडण असतं त्याला रायव्हलरी म्हणतात. टाइम ऑफ चॅलेंज तर घ्या चला आव्हान वगैरे. टर्मॉइल म्हणजे काय असते? परिस्थिती विस्कळीत झालेली असते. विस्कळीत म्हणूयात आपण. ओके, विस्कळीत असणे परिस्थिती. आता बघा ही जे काय 4 इडियम्स आहेत त्यामध्ये फिंगर शब्द वापरलेला आहे. मग त्यांनी काय केलंय? फिंगर शब्द असणारे इडियम्स एकत्र घेतलेत आणि त्यांचे मिनिंग्स राईट साईडला दिलेले. येते का लक्षात? इडियम्स आणि त्यांचे मिनिंग्स. आता बघा, फिंगर इन एव्हरी पाय म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट असणे. टू हॅव इंटरेस्ट इन एव्हरीथिंग. इनच्या नंतर इथं स्पेस पाहिजे होता. टू हॅव इंटरेस्ट इन. इंटरेस्ट या वर्ड नंतर ग्रॅमॅटिकल अँगलने पाहता इंटरेस्ट या वर्ड नंतर इन हे प्रिपोजिशन येतं. मग लिहून घ्यायचं लगेच. INTEREST इंटरेस्ट इन असं कुठेतरी लिहून ठेवायचं. याला अंडरलाईन करायचं असं लक्षात राहतं. अ फिंगर इन एव्हरी पाय म्हणजे टू हॅव इंटरेस्ट इन एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट असणे. हॅव वन्स फिंगर्स इन द टील म्हणजे आता या इडियमचं मिनिंग बघा. टू हॅव वन्स फिंगर्स इन द टील म्हणजे टू स्टील मनी फ्रॉम द प्लेस वेअर वन वर्क्स. ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणावरूनच पैसे चोरणे. जिस थाली में खाना खाना है उसी थाली में छेद करना. ओके, टू स्टील मनी फ्रॉम द प्लेस वेअर वन वर्क्स. ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय तिथूनच पैसे चोरणे म्हणजे टू हॅव वन्स फिंगर्स इन द टील. पुल वन्स फिंगर आउट. पुल वन्स फिंगर आउट म्हणजे टू स्टार्ट वर्किंग हार्ड. जास्त मेहनत घेणं सुरू करणे, आळस झटकणे आणि हार्डवर्क सुरू करणे याला म्हणतात पुल वन्स फिंगर्स आउट किंवा पुल वन्स फिंगर आउट. कीप वन्स फिंगर्स क्रॉस्ड. आपण पाहतो ना, तुम्ही कधी मूव्ही पाहत असताना पाहिलं असेल बघा, एका बॉलमध्ये 4 रन पाहिजेत, एका बॉलमध्ये 5 रन्स पाहिजेत. असं जेव्हा मॅच म्हणजे क्रिकेट मॅचची परिस्थिती असते ना, तेव्हा तो कॉमेंटेटर ओरडत असतो आणि स्क्रीनवरती पब्लिक दाखवलेलं असतं. ते दाखवताना तो म्हणतो की ऑल फिंगर्स आर क्रॉस्ड, ऑल आयज आर ऑन द बॅट्समन. असं एक चालू असतं. म्हणजे काय? ते एक आशेने पाहत असतात की काहीतरी बदल होईल, काहीतरी चांगलं घडेल. कीप वन्स फिंगर्स क्रॉस्ड म्हणजे काय? टू होप. आशावादी असणं, त्या दिशेने चांगलं काहीतरी घडेल अशा प्रकारे आशा व्यक्त करणं. बघा, फिंगर इन एव्हरी पाय A4 हा ऑप्शन गेला, हा सुद्धा गेला. टू हॅव फिंगर्स इन द टील. टू स्टील नंबर 3. बी ला काय येईल? नंबर 3. 1 ला नंबर 4. ए ला 4 कुठे बघा? या 2 ठिकाणी आहे. बी ला 3 दोन्ही ठिकाणी आहे. पुल वन्स फिंगर्स आउट टू स्टार्ट वर्किंग हार्ड. C1. दिस इज द करेक्ट आन्सर. सी ला काय आहे? 1 आहे. ओके, चलो नेक्स्ट. ही ब्रोक डाऊन इन द मिडल ऑफ हिज स्पीच. त्यांनी विचारलंय टू ब्रेक डाऊनचं मिनिंग काय आहे? ही ब्रोक डाऊन. आता बघा, इडियम आहे आपली टू ब्रेक डाऊन. याचं मिनिंग आहे टू फेल. टू स्टॉप सडनली. तो काय अचानक थांबला नाहीये. टू क्वारल विथ म्हणजे क्वारल म्हणजे काय? भांडण करणे. क्वारलच्या नंतर येणारा जो प्रिपोजिशन आहे तो विथ आहे. टू एक्झिट बाय फोर्स. त्याला फोर्सने बाहेर काढलं किंवा तो गेला असं नाहीये. टू फेल. त्याचं भांडण चालू असताना, हे आन्सर आहे आपलं टू फेल. त्याचं भाषण चालू असताना. ही ब्रोक डाऊन इन द मिडल ऑफ हिज स्पीच. त्याचं भाषण सुरू, नॉट भांडण, त्याचं भाषण सुरू असताना, त्याचं स्पीच सुरू असताना मध्येच तो अडखळला आणि थांबला म्हणजे काय? फेल ठरला. अलग लक्षात. म्हणजे उत्तर आहे आपलं टू फेल. डी या ठिकाणी डी आहे, पण तो डी किती नंबरला घेतला? त्यांनी नंबर 2 ला. सो आर करेक्ट आन्सर इज नंबर 2. ओनली डी इज करेक्ट. नेक्स्ट. ही इज लिव्हिंग इंडिया फॉर गुड. तो भारत सोडत आहे चांगल्यासाठी. गुड शब्द वापरलाय ना, चांगल्या कामासाठी भारत सोडतोय असं काही का? नाही. ही इज लिव्हिंग इंडिया फॉर गुड. फॉर गुड
या फ्रेजचा मिनिंग होतो परमनंटली, PERMANENTLY, परमनंटली. ओके, तो कायमच्या साठी भारत सोडत आहे. ए नंबर म्हणजे जो ऑप्शन आहे आपला ए, दॅट इज करेक्ट. ए किती नंबरला दिलाय त्यांनी? नंबर 4 ला दिलाय. सो ओनली ए इज करेक्ट. हे आपलं काय असेल? आन्सर असेल. आता हॅपीली म्हणजे काय? आनंदाने. तो कसा गेलाय वगैरे त्याचं काय घेणं देणं नाही आपल्याला. फॉर गुडचा अर्थ काय तेवढंच विचारलं. फॉर गुड, ही इज लिव्हिंग इंडिया. LEAV शब्द आहे बघा, LEAV, लिव्ह. लिव्ह म्हणजे काय? सोडणे, एखादी गोष्ट सोडणे, हा एक मिनिंग झाला. दुसरा मिनिंग आहे लिव्हचा रजा म्हणजे सुट्टी. मी उद्या सुट्टी घेतोय कामाला, मी उद्या लिव्ह घेतोय, लिव्ह टाकतोय, बरोबर. विथ ग्रीफ, ग्रीफ म्हणजे दुःख, शब्द लिहून घ्या बरं का. टेम्पररी म्हणजे काय? तात्पुरता. फॉर गुडचा अर्थ आहे परमनंटली. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. टू रूल द रूस्ट. सरळ सरळ एक आपल्याला काय दिली आहे? इडियम दिली. टू रूल द रूस्ट आणि मिनिंग विचारले. टू रूल द रूस्ट या इडियमचं मिनिंग असतं टू डॉमिनेट किंवा टू कंट्रोल, टू हॅव कंट्रोल ओव्हर समवन और समथिंग. आपण समथिंग म्हणूयात. ओके, टू हॅव कंट्रोल ओव्हर समथिंग. आले का लक्षात? टू रूल द रूस्ट, टू डॉमिनेट इज द करेक्ट आन्सर. त्याला थोडंसं आणखी वेगळ्या शब्दांत म्हटलं, टू हॅव कंट्रोल ओव्हर समथिंग. गिव्ह द वन वर्ड फॉर द फ्रेज इन अ नटशेल. इन अ नटशेल म्हणजे काय? थोडक्यात. बघा, इन ए नटशेल याचा अर्थ आहे थोडक्यात. इंग्लिश मध्ये इन ब्रीफ, इन BRIEF, इन ब्रीफ, थोडक्यात. आणखी याला असं म्हणता येईल इन शॉर्ट, SHORT. आलं का लक्षात? इन ब्रीफ, इन शॉर्ट. मग इन अ नटशेल म्हणजेच काय? इन शॉर्ट. आले का लक्षात? सी कुठे आहे? नंबर 3 ला योगायोगाने दिलाय म्हणून नंबर 3चं सर्कल गोल करायचं. ओनली सी इज करेक्ट. इनसाइड म्हणजे आतमध्ये. इंटेल, हा इंटेल काय? इंटेल असा काही शब्द नाही. म्हणजे इंटेल काय म्हणायचं त्यांना? इंटॅक्ट म्हणजे काय? शाबूत. जसा आहे ना त्याच्यावरती काही परिणाम न करता जे आहे ते इंटॅक्ट राहण, शाबूत ठेवणे किंवा शाबूत राहण. अंडरलाइन वर्डचं मिनिंग विचारलंय. धिस हाऊस इज अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड बिटवीन द टू ब्रदर्स. बघा, ग्रामरचा पार्ट, 2 ब्रदर्स आहेत म्हणून बिटवीन शब्द वापरलाय. आले का लक्षात? कंजंक्शन समजून घ्या. 2 ब्रदर्स आहेत, बिटवीन. दिस हाऊस इन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. आता बघा, अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड याचं साधं सोपं मिनिंग आहे भांडणाचं कारण. लिहून घ्या लगेच. अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे भांडणाचे, वादाचे किंवा वादविवादाचे कारण. अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणता येईल? कॉज ऑफ क्वारल, QUARREL, क्वारल. ओके, भांडणाचं कारण. मग अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड याच्यासारखीच आणखी एक म्हण आहे आपल्याकडे. ओके, ऑप्शन मध्ये दिले. बोन ऑफ कंटेन्शन. अ बोन ऑफ कंटेन्शन, कंटेन्शन म्हणजे सुद्धा भांडण. अ बोन ऑफ कंटेन्शन, अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड, दोन्ही सुद्धा इडियमचं सेम मिनिंग आहे. म्हणजे भांडणाचं कारण, वादाचं कारण, वादविवादाचं कारण. ओके, नेक्स्ट. द मिनिंग ऑफ टेक टू हार्ट इज. टेक टू हार्ट म्हणजे काय असणे? जे काय दुःख आहे, दुःख भोगावं लागणे. सहन करावं लागणे.
मग जे काही दुःख आहे ते डीपली फील करावं लागणे त्याला म्हणतात टू फील द पेन, म्हणजेच टेक टू हार्ट. आले का लक्षात? फील डीपली म्हणजे खोलवर ते फील होणे, फक्त ते फील होणे आहे, आनंद किंवा दुःख नाही म्हटले. परंतु टेक टू हार्ट याचा मिनिंग आहे दुःख फील करावं लागेल. सो फील द पेन इज द करेक्ट आन्सर. चूज fill in the blank. Please come straight to the point instead of dash dash. Again 2023 मध्ये राज्यसेवा मुख्य की ग्रुप बी मुख्य एकदा चेक करून घ्या. त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे एकदमच क्लिअरली तुम्हाला माहितीसाठी. राज्यसेवा मुख्यला विचारलेलं बघा. राज्यसेवा मुख्यला मेन्स 2023 यातील एक इडियम विचारली. कोणती इडियम विचारली आहे? बीटिंग अबाउट द बुश. बीटिंग आधी इथं सुद्धा बघा. प्लीज कम स्ट्रेट टू द पॉइंट. सरळ सरळ जे मुद्द्याला बोल, मुद्द्याला हात घाल, जो काही विषय आहे मुद्द्यावर येऊन बोल असं म्हणायचं. प्लीज कम स्ट्रेट टू द पॉइंट इन्स्टेड ऑफ. इन्स्टेड ऑफचा अर्थ बघा, लिहून घ्या लगेच, समजून घ्या. INSTEAD इन्स्टेड ऑफ. इन्स्टेडच्या नंतर ऑफ हे प्रिपोजिशन येतं. इन्स्टेड ऑफ इथं आलंय म्हणून सांगतोय. इन्स्टेड ऑफचा अर्थ आहे च्या ऐवजी, एखाद्या गोष्टीच्या ऐवजी. सरळ सरळ मुद्द्यावरती बोल. कशाऐवजी? बीटिंग अबाउट द बुश. जे काय तू मुद्द्यावरती बोलत नाहीस, आजूबाजूचं बोलतोयस, त्याऐवजी सरळ सरळ मुद्द्यावरती बोल, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. यापैकी आता याला काही अर्थ नाहीये, त्यांनी बीटिंग अबाउट द रोजेस केले, बीटिंग अप सुद्धा नाहीये. बीटिंग द रिट्रीट सुद्धा एक सेरेमनी असतं बघा, माहिती तुम्हाला. रिपब्लिक डेच्या वेळेस सगळ्यात शेवटचं जे सेरेमनी असतं दॅट इज बीटिंग द रिट्रीट. ओके, युट्यूबला सर्च करून बघायचं बीटिंग द रिट्रीट काय सेरेमनी आहे, किंवा ती धून ऐकून बघा. नेक्स्ट क्वेश्चन. यू फेल टू स्ट्राईक व्हाईल द आयर्न वॉज हॉट. जेव्हा आयर्न हॉट होतं तेव्हा यू फेल्ड. याला मराठीमध्ये आपण म्हणतो, हिंदीमध्ये असं म्हणतात की जब तक लोहा गरम आहे हातोडा मार दो. येते लक्षात? लोहा गरम आहे म्हणजे काय? त्याला जर काही आकार द्यायचा असेल तर लवकर त्याच्यावरती हातोडा वगैरे मारला पाहिजे, आकार दिला पाहिजे. गरम आहे तोपर्यंत त्याला काय आकार देता येईल. स्ट्राईक व्हाईल द आयर्न इज हॉट. आलं लक्षात? जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत त्याच्या हातोडा मारणे आणि आकार देणे. इंग्लिशमध्ये स्ट्राईक व्हाईल द आयर्न इज हॉट, हिंदीमध्ये लोहा गरम आहे तब तक हातोडा मारना. इंग्लिशमध्ये त्याला आपल्याकडे आणखी एक आहे. इंग्लिशमध्ये जे आपण म्हणतो इट मीन्स, हे तर त्याचं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलंय, हे आपलं उत्तर असणार आहे. ऍक्ट विथ प्रॉम्प्टनेस व्हेन द ऑपॉर्च्युनिटी कम्स. संधी आली की संधीचं सोनं करणे. स्ट्राईक व्हाईल द आयर्न इज हॉट. याच्यासाठीच आपल्याकडे इंग्लिशमध्ये आणखी एक म्हण, MEK, मेक हे व्हाईल द सन शाइन्स. संधी मिळाल्याबरोबर संधीचं सोनं करणे म्हणजे मेक हे व्हाईल द सन शाइन्स. आले का लक्षात? त्याचाच अर्थ आहे स्ट्राईक व्हाईल द आयर्न इज हॉट. आणि याला इंग्लिशमध्ये मिनिंग सांगितलंय ऍक्ट विथ प्रॉम्प्टनेस व्हेन द ऑपॉर्च्युनिटी कम्स. संधी मिळाल्याबरोबर संधीचं लवकरात लवकर त्याच्यावरती काम करून सोनं करणे. विच इज द करेक्ट एक्सप्रेशन आउट ऑफ ऑल्टरनेटिव्ह. अ फिंगर इन एव्हरी पाय. आता हे आपल्याला माहिती नाही, ही इडियम आपण अगोदर सुद्धा पाहिली. अ फिंगर इन एव्हरी पाय म्हणजे काय? आता हे बघा, अ फिंगर इन एव्हरी सूप म्हणजे काय? चिकन सूप, मटन सूप, टोमॅटो सूप असं काही चालू आहे का? एव्हरी डिश, एव्हरीथिंग काही नाही. अ फिंगर इन एव्हरी पाय याचा अर्थ असतो टू हॅव इंटरेस्ट इन एव्हरीथिंग. टू हॅव इंटरेस्ट इन एव्हरीथिंग. आले का लक्षात? म्हणजे अ फिंगर इन एव्हरी पाय. तीन इडियम्स दिल्यात. विच ऑफ द एक्सप्रेशन और एक्सप्रेशन्स इज आर नॉट करेक्ट विचारले. जे करेक्ट नाहीये ना ते विचारले. या गिव्ह अप द घोस्ट, गिव्ह अ डॅम, गिव्ह ॲज बॅड ॲज वन गेट्स. गिव्ह अप द घोस्ट हे बरोबर आहे. आपण या अगोदर सुद्धा ही इडियम पाहिली आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी. माय ओल्ड कार, बरोबर का?
सेंटेन्स आठवलंय? ओके. माय ओल्ड कार्स फायनली गिव्हन अप द घोस्ट. मग गिव्हन अप द घोस्ट आपण काय म्हणलं होतं? मृत्यू होणे किंवा काम करणं थांबवणे, बरोबर का? किंवा एखाद्या गोष्टीचे काम करणं थांबणे, कार्यरत असण्याचं बंद पडणे. मग हीच इडियम त्याने आणखी एकदा एका ठिकाणी विचारली. क्वेश्चन नंबर 36. गिव्ह अप द घोस्ट म्हणजे काय? टू डाय और टू स्टॉप वर्किंग. आलं का लक्षात? टू डाय और टू स्टॉप वर्किंग. गिव्ह अ डॅम. अगेन आता हे बघा, गिव्ह अप द घोस्ट इडियम बरोबर आहे. गिव्ह अ डॅम ही सुद्धा इडियम बरोबर आहे. मग गिव्ह अ डॅम म्हणजे काय? एखाद्याविषयी काळजी करणे. टू केअर अबाउट समवन. आता नंबर 1 जे आहे, ए जे आहे, याचं एक्सप्लेनेशन दिलं किंवा मिनिंग सांगितलं मी. गिव्ह अप द घोस्ट म्हणजे टू डाय और टू स्टॉप वर्किंग. बी या ठिकाणी कोणती आहे? गिव्ह अ डॅम मीन्स टू केअर फॉर समवन और समथिंग. टू केअर फॉर समवन और समथिंग. गिव्ह अ डॅम. एखादा कोणतरी म्हणतं बघा, आय डोंट गिव्ह अ डॅम. मला नाही फरक पडत, मी काहीही त्याच्या बाबतीत विचार करत नाही, काळजी करत नाही. आय डोंट गिव्ह अ डॅम. तेव्हा ते निगेटिव्ह वापरलेलं असतं. गिव्ह अ डॅम म्हणजे काय? पॉझिटिव्ह सेन्सने वापरले का एखाद्याची काय करणे? काळजी करणे किंवा एखाद्या बाबतीत काळजी करणे, विचार करणे. गिव्ह ॲज बॅड ॲज वन गेट्स. ॲज बॅड ॲज वन गेट्स असतं का? काय असतं? गिव्ह ॲज बॅड नाही, गुड. गिव्ह ॲज गुड ॲज वन गेट्स म्हणजे काय? तुमचं काही बोलणं चालू आहे किंवा भांडण चालू आहे, इक्वल फोर्सने रिटर्न करणे किंवा वापस करणे किंवा रिस्पॉन्स देणे, बरोबर? मग गिव्ह ॲज गुड ॲज वन गेट्स म्हणजे काय? जो सी आहे याचं काय मिनिंग होईल? टू गिव्ह रिस्पॉन्स विथ इक्वल फोर्स. इक्वल फोर्सने रिस्पॉन्स देणे, बरोबर? सो त्यांनी विचारलं होतं की कोणकोणते इज नॉट करेक्ट म्हटलेलं आहे. ए करेक्ट आहे, बी करेक्ट आहे, सी इज नॉट करेक्ट, ओनली सी. दिस इज द काय असेल करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्ट इन टर्म्स ऑफ वर्ब फ्रेज. कोणकोणते बरोबर आहेत ते त्यांनी विचारलंय. मूव्ह हेवन अँड स्काय, मूव्ह द गोल पिलर्स, मूव्ह विथ द टाइम, नॉट मूव्ह मसल्स. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. 4 पैकी करेक्ट कोणकोणते आहेत आणि इनकरेक्ट काय आहे बघा. मूव्ह हेवन्स अँड स्काय नाही, मूव्ह हेवन अँड अर्थ, EARTH, एक चुकीचा आहे. मूव्ह बाय द गोल पिलर्स हा सुद्धा चुकीचा आहे. काय असतो मग? मूव्ह बाय गोल नॉट पिलर्स, मूव्ह द गोल पोस्ट्स, POSTS, हा सुद्धा चुकीचा आहे. मूव्ह विथ द टाइम, वेळेनुसार बदलणे, एकदम सोपं. वेळेनुसार ज्याच्यामध्ये बदल घडतात ते वेळेनुसार बदलणे, ल आहे. वेळेनुसार बदलणे. नॉट मूव्ह मसल्स, आणि याचा काय अर्थ होईल? नॉट मूव्ह मसल्स चेंज आयडियाज और बिहेवियर ॲज द नॉट मूव्ह मसल्स टू स्टे स्टिल, जसं आहे तसं राहणे. हे बघा, नॉट मूव्ह मसल्स म्हणजे याच्यामध्ये काहीही बदल न घडणे, जसं आहे तसंच राहणे, जसं आहे तसा राहणे. नॉट मूव्ह मसल्स, जशा प्रकारे आहे तसाच राहणे, नॉट मूव्ह मसल्स, बरोबर आहे. मूव्ह विथ द टाइम, वेळेनुसार बदलणे, ही सुद्धा फ्रेज बरोबर आहे. मूव्ह हेवन अँड नॉट स्काय, इट इज अर्थ. मूव्ह हेवन अँड अर्थ म्हणजे काय? तुम्ही इतकं काम करताय, हेवन अँड अर्थ, मूव्ह हेवन अँड अर्थ, तुम्ही स्वर्ग असेल, पृथ्वी असेल, सगळ्यांना हलवून टाकता. म्हणजे काय? तुम्ही यू वर्क हार्ड, यू वर्क हार्ड. सो दिस इज द करेक्ट मिनिंग ऑफ मूव्ह हेवन अँड अर्थ. त्यांनी विचारलंय
विच आर करेक्ट विचारलंय, करेक्ट आहेत आपले सी आणि डी. सी आणि डी कुठे, नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. मिनिंग फक्त या चारही इडियम्स कशा असायला पाहिजे पुन्हा एकदा सांगतो. मूव हेवन अँड अर्थ म्हणजे टू वर्क हार्ड. त्याच्यानंतर मूव विथ द टाइम म्हणजे काय, वेळेनुसार बदलणे, जे बदल घडतात त्यानुसार. त्यानंतर नॉट मूव मसल्स म्हणजे आहे तशाच प्रकारे राहणे, त्याच्यामध्ये काही बदल न करणे. आणि हे काय, मूव द गोल पोस्ट. मग मूव द गोल पोस्ट म्हणजे काय, टू बी अनफेअर ऑर टू चेंज अकॉर्डिंग टू युअर इंटरेस्ट. मग तुम्ही काय करता, तुम्ही फेअर राहत नाही. याचा अर्थ काय, मूव द गोल पोस्ट. एका साईडला गोल पोस्ट मांडलेला असतो, परंतु एखाद्याचा किक मारल्यानंतर जर फुटबॉल त्या साईडला जाणार असेल तर गोल पोस्ट तिकडे घेऊन जाणे, म्हणजे यू आर नॉट फेअर. आलं का लक्षात, तुम्ही निष्पक्ष राहत नाही. आले का, लक्षात आलंय का. म्हणजे तुम्ही सेल्फिशपणे तुमचे जे इंटरेस्ट आहेत ते जपण्यासाठी अनफेअर राहतात, त्याला म्हणतात मूव द गोल पोस्ट. आन्सर आहे ओनली सी अँड डी आर करेक्ट, ए अँड बी आर इनकरेक्ट. Which of the following idioms is are correct? A slap in the face, down in the dunes, over the moon. Again त्यांनी विचारलंय which of the following idioms are correct. आता बघा, a slap in the face कोणाच्याही थोबाडीत मारणे, जर एखाद्याच्या तोंडात मारली. स्लॅप म्हणजे चापट मारणे, तोंडात मारणे. चापट जर मारली तर काय होणार आहे, त्याला ह्युमिलिएट होणार. स्लॅप इन द फेस, ह्युमिलिएशन अपमान करणे, बरोबर का. स्लॅप इन द फेस ही बरोबर आहे. डाऊन इन द ड्यून्स, आता यांनी वापरताना डाऊन इन द ड्यून्स वापरलं, तर डाऊन इन द ड्यून्स नसतं, डाऊन इन डम्प्स. ड्यून्स नाही, DUMPS, डाऊन इन द डम्प्स. डाऊन इन द डम्प्स याचा मिनिंग काय होतो, एखादं कोणीतरी काय आहे, डिप्रेस्ड आहे, डिप्रेस किंवा दुःखात आहे, ग्रीफ मध्ये आहे, अनहॅपी आहे. आले का लक्षात, डिप्रेस, ग्रीफ और अनहॅपी, डाऊन इन द डम्प्स असं त्याला म्हणतात. ओव्हर द मून असणे म्हणजे काय, ओव्हर द मून म्हणजे आनंदी असणे, एक्स्ट्रीमली आनंदी असणे, फारच आनंदी असणे. ओव्हर द मून ही सुद्धा करेक्ट इडियम आहे. त्यांनी विचारलं होतं की कोणकोणत्या करेक्ट आहेत, ए अँड सी आर करेक्ट. ए अँड सी कुठे, नंबर 2, दिस इज द करेक्ट आन्सर. डाऊन इन द डम्प्स नाही तर, सॉरी, डाऊन इन द ड्यून्स नसतं, डाऊन इन डम्प्स. ओके, तीनही इडियमचं मिनिंग मी तुम्हाला सांगितले. नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वी फॉट डॅश डॅश टू गेट आवर प्लान्स एक्सेप्टेड. वी फॉट टूथ अँड नेल. आम्ही सर्व पद्धतीने प्रयत्न केले, एकदम काय म्हणता येईल चिकाटीने लढलो, कशासाठी, आमचे प्लान्स एक्सेप्ट करून घेण्यासाठी. वी फॉट टूथ अँड नेल ही जी इडियम आहे त्याचा अर्थ काय होतो, मग टूथ अँड नेल म्हणजे एकदम कणखरपणे लढणे, बरोबर. टू फाईट टूथ अँड नेल म्हणजे जे काही एफर्ट्स घ्यावे लागतील ते सगळे एफर्ट्स घेऊन लढणे. सो टूथ अँड नेल. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्टली एक्सप्रेस्ड इडियम. एकदम करेक्ट इडियम कोणती आहे, चूज द करेक्टली एक्सप्रेस्ड इडियम. रॉब पेटर टू पे पॉल. आता त्यांनी काय, हे बघा, रॉब पॉल टू पे पीटर, रॉब स्मिथ टू पे पीटर, रॉब पॉल टू पे स्मिथ. ऍक्च्युली या इडियम्स मध्ये स्मिथ हा शब्दच नाहीये बरं का, म्हणजे ही जी इडियम आहे ना, स्मिथ शब्दच नाहीये. रॉब पॉल टू पे पीटर उलट केलं त्यांनी. ऍक्च्युली रॉब कोणाला करायचं बघा, ROB, रॉब, PETER, पीटर टू पे पॉल. या इडियमचं मिनिंग सांगू का काय. रॉब ही एक व्यक्ती आहे, पीटर ही दुसरी व्यक्ती आहे. अरे रॉब कुठून व्यक्ती आली, म्हणजे काय, चोरी करणे आहे. ओके, रॉब पेटर, आता सुरुवात आहे म्हणून R कॅपिटल आहे. रॉब पेटर टू पे पॉल, ही एक पहिली व्यक्ती पीटर आणि दुसरी व्यक्ती पॉल. तुम्हाला पॉलचे पैसे द्यायचे असतात म्हणून तुम्ही काय करता, पीटरच्या घरी चोरी करता. रॉब पेटर कशासाठी, टू पे पॉल. कोणाच्या घरी रॉबरी करायची, पीटरच्या घरी, कशासाठी,
पॉलला पैसे देण्यासाठी. रॉब पीटर टू पे पॉल. त्यांनी फक्त इडियम कोणती आहे करेक्टली एवढंच विचारलं होतं, मिनिंग सुद्धा विचारलं नाही. रॉब पीटर टू पे पॉल. 40 इडियम्स आपण पाहिलेत बघा, 40 इडियम्स. सो दिस वॉज रॉब पीटर टू पे पॉल. एखाद्याकडून काहीतरी घेणे आणि ते दुसऱ्याला देणे. मला वाटतं 40ही इडियम्स म्हणजे 40 क्वेश्चन्स पाहिलेत, नॉट 40 इडियम्स. इडियम्स जास्त होत आहेत. 40 क्वेश्चन्स वी हॅव सीन अँड अराउंड 55 to 60 इडियम्स आपण त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.